आज आम्ही या व्हिडिओतून आजी, आई आणि नातीची माहिती सांगणार आहोत। वेगवेगळ्या काळात या तिन्ही महिलांनी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीत आपले अढळ स्थान निर्माण केले होते। या तीन अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी भडभडे, रीमा लागू आणि मृण्मयी लागू। चला तर पाहूया या एकाच कुटुंबातील तीन टॅलेंटेड महिलांची माहिती। मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मंदाकिनी भडभडे या रीमा लागू यांच्या आई होत्या। त्यांची रीमा यांची आई ही ओळख तर आहेच, पण मंदाकिनी भडभडे या स्वतः जुन्या काळातल्या एक उत्कृष्ट अभिनेत्री होत्या। ती फुलराणी, भटाला दिली ओसरी, सौजन्याची ऐशी तैशी, हमाल सोनार बंगला, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तो मी नव्हेच ही गाजली नाटके त्यांनी केली। नंतर अरे संसार संसार, मुंबईचा फौजदार, झुंज, नवरे सगळे गाढव, वराड आणि वाजंत्री, वाट चुकलेले नवरे, जावई माझा भला, अन्नपूर्णा, अपराध या सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी विनोदी तसेच हास्य सासूच्या भूमिका रंगवल्या होत्या। 2011 साली वयाच्या 83व्या वर्षी मंदाकिनी भडभडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। मंदाकिनी यांना वयाच्या 39व्या वर्षी नयन ही मुलगी झाली। ती मुलगी म्हणजे रीमा लागू। रीमा यांचे मूळ नाव नयन भडभडे। त्यांनी नाटकातील सहकारी विवेक लागू यांच्याशी लग्न केले आणि नयन भडभडेची रीमा लागू झाल्या। त्यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही। सिंहासन या गाजल्या चित्रपटातून त्या पुढे आल्या। त्यानंतर अरे संसार संसार, जीवलगा, शुभमंगल सावधान, नवरा माझा नवसाचा अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं। अरे संसार संसार या चित्रपटात मंदाकिनी आणि रीमा यांनी एकत्र काम केले आहे। रीमा लागू यांनी कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है, हम साथ साथ है या चित्रपटात साकारलेल्या आईची भूमिका खूप गाजल्या। खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मैं या हिंदी मालिकातून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली। मराठी आणि हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेत्री म्हणून ते ओळखल्या जायच्या। 18 मे 2017 मध्ये वयाच्या 98व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। रीमा लागू यांच्या मुलीचं नाव मृण्मयी लागू आहे। मृण्मयी लागू यांनी अनेक मराठी चित्रपटात अभिनय केलाय। सध्या त्या लेखिका म्हणून चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहेत। त्यांनी अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलंय। त्यांच्या आजी आणि आईकडून त्यांना अभिनयाचा वारसा मिळालाय। सुरुवातीला त्यांनी नाटकामध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली होती। नंतर त्यांनी बयो, साच्यात घरात, मुक्काम पोस्ट लंडन आणि दोघा तिसरा आता सगळं विसरा या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे। 2010 मध्ये आलेल्या हॅलो जिंदगी या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं। त्यांनी 2009 मध्ये 3 इडियट्समध्ये तिसरी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली होती। जिंदगी ना मिलेगी दोबारा, तलाश या चित्रपटांसाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले। पुढे गुलाब गँग, पीके आणि दंगल या चित्रपटात स्क्रिप्ट रायटर म्हणून त्यांनी काम केले। मंदाकिनी भडभडे, रीमा लागू आणि मृण्मयी लागू यांनी चित्रपट क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले। मंदाकिनी भडभडे यांच्यापासून सुरू झालेला कलेचा हा वारसा आता त्यांचे नाव मृण्मयी पुढे नेत आहे। तर ही होती चित्रपटसृष्टी गाजवलेल्या एकाच कुटुंबातील आई, मुलगी आणि नातीची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।